मित्रांनो, ज्या बातमीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, अखेर रोहित पवारांनी सीबीआयला दिली त्या 5 राजकीय नावांची लिस्ट थेट यादी पुरवली. रोहित पवारांचा सगळ्यात मोठा खुलासा सीबीआय समोर. रोहित पवारांनी केली सगळ्यात मोठी मागणी. कोणकोणते आहेत ते राजकीय नेते जे आहेत आरोपी? केली सगळ्यात मोठ्या शिक्षेची मागणी. अजितदादांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी. मित्रांनो, तमाम महाराष्ट्रातील अजितदादा पवार यांच्या फॅन्सची माहिती नेमकी काय घडली आज संध्याकाळी आणि रात्री सगळ्यात मोठी महाराष्ट्राला सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो जाणून घेऊया. या घडीच्या या बातमीने महाराष्ट्रावरचं लक्ष केंद्रित झालं आहे. या बातमीने रोहित पवार यांना मात्र अतिशय चांगलं मोठं यश मिळाल्याचं दिसतंय. मित्रांनो, बारामतीतील पवार परिषद झाल्याच्या नंतर गुन्हा करण्याविषयी पुन्हा आग्रही भूमिका घेत रोहित पवार यांनी अतिशय सगळ्यात मोठी बातमी पुणेमध्ये आल्यानंतर दिली. पुण्यामध्ये आज रोहित पवार यांनी सीबीआयच्या अनेक अधिकाऱ्यांशी भेट घेतली. सीबीआय कडून चौकशी तर सुरूच आहे, मात्र आज त्यांनी सगळ्यात मोठा खुलासा करत कोणकोणते राजकीय नेते यामध्ये आहेत याचा देखील सगळ्यात मोठा दावा त्यांनी केलाय. या मित्रांनो, त्या नावांची यादीच आता त्यांनी मांडली. ही बात आता आपण संपूर्णपणे जाणून घेणारच आहोत. तेव्हा बघूया हा घातपात नेमका कसा आहे. रोहित पवारांनी म्हटलंय की हा क्रिमिनल अँगलने तपास व्हायला हवा. याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या मोठ्या व्यक्तीचा या संपूर्ण प्रकरणाच्या पाठीमागे हात असल्याची धक्कादायक माहिती रोहित पवार यांनी दिलेली. एनबीएससी कंपनीला रोहित सिंगने मोठा निधी दिला होता, त्यामुळे त्याला वाचवलं जात आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. आता नेमके कोणकोणते ते नेते आहेत ज्या नेत्यांची रोहित पवारांनी नावं दिली, ते 5 नेते कोण मित्रांनो ते देखील आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर बघूया किरण माने आणि अनेक नेत्यांनी काय केलेत आरोप आणि सध्या काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे. अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या नंतर कशा घडल्यात अतिशय वेगवान घडामोडी. एक डीसीपी म्हणतो एफआयआर नाही, काय करा. कुणाला म्हणतो तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात पॉवरफुल वजनदार कुठल्या आमदाराला. बरं, ती एफआयआर कशासाठी करायची? या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी. हे उपमुख्यमंत्री कुणाचे पुतणेत तर या देशाचा पंतप्रधान ज्यांना गुरुस्थानी मानतो त्यांचे म्हणजे नरेंद्र मोदी यांचे गुरु असणारे शरद पवार यांचा पुतण्या. त्यांच्याच मृत्यूची चौकशी करण्यासाठी एफआयआर घेतली जात नाही आणि अशा व्हीव्हीआयपी व्यक्तीला एक डीसीपी म्हणतो एफआयआर घेत नाही, काय करायचं ते करा. यांची एक हालत सामान्य माणसासारखी झाली. कुत्र तरी हाल खाईल का? आणि आता विशेष महत्त्वाचा प्रश्न, हे डीसीपी मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो असं सध्या जाब विचारलाय तो किरण माने यांनी. आपल्याच धडावरती आपलं डोकं ठेवून विचार करा, लय भयानक काळ आलाय, गडे हो, जागे व्हा असं म्हणत किरण माने यांनी अजितदादा पवार यांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी थेट मागणी त्यांना केली आहे. या अजितदादांचं विमान करून जेव्हा बुक झालं तेव्हा ते विमान बुक केलं तेव्हा सरकार बुक केलं की कोणी दुसरं केलं, हा सगळा जाब सरकारला विचारायला हवा असंही सध्या विचारलं जात आहे. व्हीएस कंपनीला वाचवण्यास केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री या मंत्र्यामुळेच विमान कंपनीवर आणि मालकावर गुन्हे दाखल झाले नाहीत आणि यांची चौकशी का केली जात नाही असं देखील विचारलं जात आहे. जे 2 ट्रॉफिक मध्ये अडकले होते ते नक्की अडकले होते की त्या वैमानिकांना अगोदरच माहिती मिळाली होती त्यामुळे ते आलेच नाहीत, ते घरून निघाले होते की नाही ते सीसीटीव्ही चेक केले पाहिजे, त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. मात्र हे आता काही घडताना दिसत नाही. या सगळ्या बातम्या नेमक्या काय चालल्यात? चौकशी व्यवस्थित होत नाही, आरोपींना सरकारमधले लोक सामील आहेत, सत्ताधाऱ्यांवरती संशय येत आहे, त्यामुळे तपासात जाणून बुजून चुका करत आहेत, तपास चुकीच्या दिशेनं आणि लेट करत आहेत असा रोहित पवारांचा थेट आरोप आहे. ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून सांगितले परंतु जनतेला पटलंच नाही आणि लगेच पलटी खाल्ली आणि आज देखील त्यांनी जाहीर केलं ब्लॅक बॉक्स जळाला नसून तो अतिशय सुव्यवस्थित आहे.
त्यानंतर जो वैमानिक नशेच्या आहारी गेला होता त्याला कसे पाठवण्यात आले, 2 वेळा निलंबित झाला होता तरी त्याला का पाठवलं गेलं, विमान त्याच्याकडून का उडवलं गेलं, असे सगळे मोठे प्रश्न रोहित पवारांनी थेट VSR कंपनीला विचारलेत. आणि या कंपनीसोबत अनेक नेते इन्व्हॉल्व असल्याचा आवाज सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी केलाय. त्यामुळे इथे आता महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र निर्माण झालंय.